आमचा मुळात पक्ष जो आहे तो जास्त करून शहरी भागामध्ये आहे. महानगरपालिकाच्या मध्ये जास्त पक्षाचं आमची तयारी आहे. तरी देखील काही ठिकाणी आम्हाला जे यश मिळताना जी दिसतंय ते सुनीलजी, आमच्या मी येतो या संघटनात्मक मुद्द्यापर्यंत. प्रकाश कौशल्याचं यश आहे. गाडेंपर्यंत पोहोचायचंय मला पटकन, आणि प्रकाश गाडेंचं उत्तर घेतल्यानंतर संजीवजी उन्हाळेंपर्यंत येतोय. प्रकाश गाडे, तुम्ही पाहताय लोक त्यांनाही निवडून देत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, आणि लोक त्यांच्या स्थानिक पातळीवरच सगळा निकाल लावतील, लोकांना तेच मुद्दे भावतायत. प्रकाश गाडे, उत्तर द्या. मग तुमची जादू कुठे चालते? दरम्यान एक तपशील येतोय, माफ करा प्रकाशजी, पाथरीचा तपशील येतोय. जुनेद दुर्राणी काँग्रेसचे आघाडीवर आहेत. जिंतूरमध्ये भाजपाचे उमेदवार प्रताप देशमुख आघाडीवर आहेत. पाथर्डीमध्ये भाजपाचे बजरंग घोडके आणि मंगल कोकाटे विजयी झालेले आहेत. खामगावामध्ये भाजपाच्या अपर्णा फुंडकर आघाडीवर आहेत. बुलढाण्यामध्ये शिवसेनेच्या पूजा गायकवाड आता आघाडीवर गेलेल्या आहेत. मगाशी संजय गायकवाडांच्या संदर्भातला जो तपशील आता तो बदललाय. धनंजय मुंडेंच्या बहिणीची बातमी आली आहे. धनंजय मुंडेंची बहीण उर्मिला केंद्रे आघाडीवर आहे. बोला प्रकाशजी, आता आपल्या उत्तराची वेळ आहे. प्रसादजी, ह्या आकड्यामधून स्पष्ट झालेलं आहे महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेला आहे. भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे. आता जी आकडेवारी आहे त्यापेक्षाही मोठे आकडे अजून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि एकूणच जे मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील, यांच्या नेतृत्वात एकूण जो विकास झालेला आहे, एकूण जे योजना जे आपण सरकार राबवतोय ते तळागाळापर्यंत पोहोचतायत, याचंच ह्या निकालातून उत्तर मिळत आहे. उन्हाळ्यांपर्यंत जातो. दरम्यान आता जो स्क्रीनवरचा तपशील आहे तो मोठ्या स्क्रीनवर आता दाखवावा हेही सांगेन. आणि त्याचबरोबर माझ्या सोबत स्टुडिओमध्ये आमची सहकारी प्रणिता बोरसे जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणिता बोरसेही आपल्याला तो तपशील वाचून दाखवतील. पूर्ण स्क्रीनवर आपण तो पाहणार आहोत. दरम्यान संजीव उन्हाळे, आपल्यापर्यंत मी येतो आहे. आणि संजीवजी, याचं उत्तर द्या की ज्या वेळेला उद्धव गटाच्याकडून हा दावा केला जातो की होय त्यांनाही विजयाची अपेक्षा आहे, कितपत आहे ती? नाही, कसं आहे माहिती का, या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे जो गट आहे या गटाचं वर्चस्व हे मराठवाड्यासारख्या काही भागामध्ये अजूनही आहे. म्हणजे शिवसेनेचा म्हणजे बाळासाहेब ठाकरेवर यांच्यावर प्रेम करणारा जो माणूस आहे तो कार्यकर्ता अजून हल्लेला नाही, पण पुढारी माणसं एका वेगळ्या गटामध्ये किंवा अगदी खऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे टोळीमध्ये ते दाखल झालेले आहेत. परंतु उभाटाचं सर्वस्वच हा धूळ निघालेला आहे अशी परिस्थिती नाही. ही